अक्षय तृतीया या पवित्र दिवशी खानदेशभर आखाजी सण अवर्णनीय उत्साहात आणि भव्यतेने साजरा होतोय। या सणामुळे खानदेशाचं सांस्कृतिक वैभव उफाळून आलंय। प्रत्येक घरात पारंपरिक रीतिरिवाजांनी सणाचं रंगीत चित्र साकारलंय। पुरणपोळीच्या स्वादिष्ट जेवणाने सुरू होणारा हा दिवस विशेषतः धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबात अनुभवायला मिळतो। गोडधोड पदार्थांची अनोखी रेलचेल असते, तर कुटुंबीय एकत्र येऊन स्नेहाच्या बंधनात हा सण साजरा करतात। आखाजी हा सण आंब्याच्या हंगामाचा शुभारंभ मानला जातो। स्वर्गवासी आत्म्यांना भक्तिपूर्ण नैवेद्य अर्पण करून पूजेनंतरच पहिला आंबा खाण्याची हृदयस्पर्शी परंपरा आजही कायम आहे। मुली माहेरी येऊन कुटुंबाला सुखशांतीचा आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरगुती वातावरणात आनंदाची लाट उसळते। ग्रामीण खानदेशात झाडांना सजवलेले रंगीत झुले आणि महिलांच्या पारंपरिक लोकगीतांनी निसर्गही सणात सहभागी झाल्याचं मनोहारी दृश्य पाहायला मिळतं। सारांशतः प्राचीन रीतिरिवाज, कौटुंबिक एकतेचा मधुर सुगंध आणि उत्साह यामुळे खानदेशातील आखाजी सण हा एक सांस्कृतिक उत्सव म्हणून ओळखला जातो। आखाजी सणाविषयी तुमले मी माहिती दिसू। आम्ही आखाजी असल्यामुळे हा जे ना पुरणपोळ्या टाकी राहिनो। आखाजी सण हा आगारीना सण रास। आखाजीना आदला दिवस सांजऱ्या लाटतस, त्याले लाटपाट असं म्हणतस। सांजऱ्या लाटायनात का शंकरले वाले जातस, शंकरले उन्हात का गौराईन जोगे शंकरले बसाडतस, शंकरले नैवेद्य दाखवतस। शंकरले नैवेद्य रातले बारीक शिया दूध रास। शंकरले नैवेद्य होईना का आपण गौराईले माया बनवतस। सांजरीसनी माया, शेंगासनी माया, मुरमरासनी माया। सकाळी उठी मग घागर लयतस, घागरले धोतस आपण। घागरवर लोटा पण भेटस, लोटा पण लयतस आपण। घागरले धवाय नका तेमा पाणी टाकतस। घागरले 5 फेरा कच्चा सुतना मारतस। नंतर मग आपण घागरवर पूर्ण अख्खं नैवेद्य ठेवतस। अख्खी पुरणपोळी, अख्खा आंबा, अख्खी सांजरी, अख्खा कुल्लाई, अख्खा पापड नैवेद्य ठेवा का तो लोटावर आपण डांगर ठेवतस। त्यांनी पूजा करतस। पूजा होईनी का आपण मग आगारी काढतस। कोणी कोणी धाबावर बी आगारी काढतस। मग चुलामा आगारी टाकतस। आपण आगारी वगैरे टाकाय नाही का सगळा जण पुरणपोळीना जेवणना आनंद लेतस। सगळा जण जेवायनात का सगळा आवरी उरीशीन सासरवासनी पोरी येल झोका खेतीस। अक्षय तृतीया हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। घरातील ज्या व्यक्ती नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतात ते या दिवशी सणासाठी घरी येतात। तसंच सासरवाशीन महिला या सणानिमित्त माहेरी येतात। जुन्या परंपरेनुसार ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून असून महिला आपल्या माहेरी येत झोका खेळत रात्रभर पुरणपोळी बनवत अहिराणी गाणी म्हणतात। आमरस आणि पुरणपोळी शिवाय अक्षय तृतीया सण साजरा होत नाही। तेव्हा ग्रामीण भागात कशी पुरणपोळी बनवतात त्याची रेसिपी देखील आपण बघूया। काय व ही जी पुरणपोळी बनवता तुम्ही याच्यासाठी रेसिपी काय लागते ते सांगाल। माझं नाव वैशाली जिभाऊ निकम, दाभाडी कारखाना। मी पुरणपोळीसाठी रेसिपी सांगते। हरभऱ्याची डाळ शिजून घ्यायची, ती शिजली का पुरणच्या गाळणीत काढून त्याच्यात साखर घालायची। साखर घालून ते थोडा वेळ राहू द्यायचं। नंतर पुरण करून घ्यायचं, ते बाजूला ठेवून द्यायचं। नंतर कणिक करायची गव्हाच्या पिठाची, पुरणपोळीचेच गहू राहतात ते, त्याची कणिक करून लोळे बनवून घ्यायचे। नंतर चुलीवर खापर ठेवायचं। खापर ठेवून झालं का नंतर मग लोळे झालेले राहतात आपले। मग ते लोळे आपण इथं पोळपाटावर लाटून घेतो। पुरण भरून मग ती पुरणपोळी करावी लागते। बरं, आता ही जी पुरणपोळी आता तुम्ही लागली पुरणपोळी करण्यासाठी बरोबर बनवत आहात, तर मग किती तास लागतात व किती तासात किती पुरणपोळ्या करतात? आम्ही 1 तासात जवळजवळ 50 पोळ्या करतो। बरं, हो।